जय जिजाऊ। वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आजच्या रेसिपीमध्ये सोयाबीनचे जे बॉल आहे, वडे आहे, त्याची भाजी कशी करायची ते पाहूया। अतिशय प्रोटीन्स असतात सोयाबीन, आणि आपल्याकडे सर्वांकडे शेतामध्ये सोयाबीन पेरतात आणि त्याचं उत्पादन होते। परंतु हे प्रक्रिया करून केलेल्या वड्या असतात, याची भाजी कशी करतात ते आज पाहू। आपण या ठिकाणी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ह्या सर्व वड्या आपण याच्यामध्ये शिजायला टाकू। थोड्याशा गरम म्हणजे ह्या फुगतील, चांगल्या नरम होतील। हे 5 मिनिटं आपण याच्यातच राहू देऊ। तोपर्यंत आपण या ठिकाणी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, सांबार चिरून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। आता ही भाजी कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहूया। हे सर्व आपण याच्यातलं जे कढईतले जे आहे सोयाबीनच्या वड्या त्या आपण या ठिकाणी काढून घेतल्या आहेत। याच कढईमध्ये आपण पुन्हा थोडंसं थंड पाणी टाकलं आणि ह्या स्वच्छ धुवून घेतल्या। धुवून घेतल्यानंतर हे आपण चांगले पिळून घेतलं, त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं। आता ह्या सोयाबीनच्या वड्या आपण मिक्सरला चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। खूप बारीक नाही करायचं, अगदी थोडंसं बारीक करायचं। आपण हे सोयाबीन छानपैकी असं बारीक करून घेतलेलं, जास्त बारीक नाही आणि जास्त फक्त 1-2 वेळा फिरवून घेतलेलं आहे। आता याची भाजी कशी करायची ते आपण बघूया। सोयाबीनची भाजी करायसाठी आपण जवळजवळ 2-2.5 चमचे याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। जिरं टाकून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर आपण याच्यात टाकून घेतली। आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊया। कांदा गुलाबी रंगावर झाला, आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ। किंचितशी हळद टाकून घेऊ आणि लाल मसाला टाकून घेऊ। तिखट, धनेपूड, जिरेपूड, टमाटे हे सर्व एकत्र करू। प्रोटीनयुक्त सोयाबीनची भाजी अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते। तुम्हाला ती निश्चितच आवडेल। आपण एक वेळ अवश्य करून पहा। आपण हा व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल धन्यवाद। जय जिजाऊ। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि एक वेळ अवश्य करून पहा।